आहे तो फोनद्वारे झालेला आहे। फोनच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी आपण पाहतो की स्वतःहून फोन केलेला आहे। फोन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहतो की ठीक आहे जरांगे पाटील स्वतःहून त्याला विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतंय। जरांगे पाटील स्वतःहून या ठिकाणी आहेत। हाताला मारतो कॅमेराला ठीक है चलो चलो ठीक है चलो थोड़ा ऍडजस्टमेंट करा कुठे जाऊ। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांना फोन त्यांनी लावलेला आहे आणि खाली येण्याची विनंती करताना दिसत आहेत। त्यांची काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे, मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। तर इथं पोहोचलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, तर दुसरीकडे धनंजय देशमुख हे या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि सगळ्यात वरच्या मजल्यावरती दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील फोनवरती संपर्क भाऊक झालेले आहेत। पण पाहू शकतो जरांगे पाटील देखील माध्यमांशी संवाद साधतात आणि त्यांनी विनंती केलेली आहे। भाई थोड़ा मोबाइल पीछे लो ना, हमको तो कवर करने दो। अरे पीछे लो ना, पूरा मोबाइल आ रहा है यार। तर तिथली ही दृश्य आपण बघू शकतो। आपले प्रतिनिधी सुद्धा तिथं आहेत, विकास माने तिथले प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि मनोज जरांगे पाटील हात जोडून त्यांना विनंती करताना दिसून येत आहेत खाली या म्हणून। पण हे जे ग्रामस्थ आहेत आणि धनंजय देशमुख आहेत ते खाली यायला तयार नाही, असंच काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। संतोष देशमुख या ठिकाणी भाऊक झालेले आहेत। तर संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी करतायत। संतोष देशमुख अमर रहे अशी घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसते। तर दुसरीकडे त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करताना दिसून येत आहे, ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा, मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे मोबाईल टॉवरच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्यानंतर आता गनिमी काव्यानं आंदोलन करण्यासाठी हे सर्वजण गावकरी आणि त्यांच्या सोबत असलेले धनंजय देशमुख हे गावातील पाण्याच्या टाकीवर पोहोचलेले आहे। साधारणतः ही पाण्याची टाकी गावाच्या बाहेर असते आणि त्या ठिकाणी हे सर्वजण पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। तर पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत आणि तिथं पोहोचलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, जे धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत। त्यांनी फोन सुद्धा लावला होता, मात्र धनंजय देशमुख खाली येण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीयेत, तेही भाऊक झाल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला गावकरी जमलेले दिसत आहेत, त्याच्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे। महिला इथं पाण्याच्या टाकीच्या खाली बसलेल्या आहेत, त्याही घोषणाबाजी करतायत। तर दुसरीकडे पुरुष आणि